हे बघा मित्रांनो, ओव्हरटेक करायचं का आपण आता हे रिक्षाला ओव्हरटेक केलं आहे. ओव्हरटेक करून आपल्या समोर एक गाडी चालू आहे, टू व्हीलर बघा. ती बरोबर आपल्या डाव्या लेनमध्ये चालू आहे, पण आपण ओव्हरटेक करताना तिला उजव्या साईडने ओव्हरटेक करतोय. आपल्याला जो टँकर ओव्हरटेक करून गेला तो पण उजव्या साईडने ओव्हरटेक करून परत आपल्या लेनमध्ये आला. आता इथं 2 अखंड लाईन आहे म्हणून शक्य आहे, पण जर डिवायडर असल्यावर शक्य नाही. आता आपला गिअर जो आहे 3रा 4था आहे, आपण आधी हलका हलका ब्रेक घेणार, मग क्लच दाबून गिअर उतरवणार, सोडून द्यायचा ब्रेक. आता डाव्या साईडने ज्या गाड्या ओव्हरटेक करतात ते घातक आहे. शक्यतो उजव्या साईडने ओव्हरटेक केलं पाहिजे. ड्रायव्हरचं जास्तीत जास्त लक्ष उजव्या मिररमध्ये असतं आणि डाव्या लेनमध्ये तेवढं लक्ष राहत नाही. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा पण प्रॉब्लेम येतो, ते फक्त समजा 2रा 3रा गिअर आहे त्याच्यावरती चालायचा प्रयत्न करतात. आपला स्पीड वाढला का तसं आपल्याला गिअर वाढावा लागतो. समजा तुमचा 2रा गिअर आहे 20चा स्पीड आहे, परत तुमचा 30+ आला, 3रा यायला पाहिजे, 40+ आला, 4था यायला पाहिजे, 50 55 60च्या आसपास 5वा गिअर यायला पाहिजे. आता मी तुम्हाला दाखवतो. ह्या गाडीचा स्पीड जो आहे तो 30+ येतो. ते सांगते का 3रा गिअर घ्या, बरोबर. त्याप्रमाणे एक्सेस सोडून क्लच दाबून तुम्ही पुढचा गिअर घेऊ शकता. न्यू व्हर्जनमध्ये हे अवेलेबल आहे.